हुए सुदन ठाकुर। पहला ओवर जो पावर प्ले का वो लेकर गेंदबाजी करने के लिए रंजीत। तो पहली गेंद, इस बार बहुत अच्छा शॉट, लंगा बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम का। सूरज गावड़े उर्फ बाऊ जो अब स्ट्राइक पर एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ, जो पहली गेंद पर और लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन, ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर को तैनात किया है। लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, पहला अतिरिक्त सिंगल और एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा 2 रन पर पहुंचता हुआ। अपने बॉलिंग बार पर रंजीत अगली गेंद लेकर, और सामने सूरज गावड़े उर्फ भाऊ। इस बार थोड़ी सी हवा में गेंद, लेकिन मिड ऑफ पर मौका नहीं मिला, थोड़ी आगे गिरी गेंद। मिड ऑफ पर बिल्कुल तैयार थे फील्डिंग के साथ कप्तान जो खुद अब्दुल सलाम, मिड ऑफ पर फील्डिंग करते हुए ज्यादा बिल्कुल शकील के नाम से उनको जाना जाता है। और इसे बीच अगली गेंद रंजीत की, फुल टॉस, एक लोअर फुल टॉस ऑफ स्टंप पर शफल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले से लगी लेकिन बीचों बीच नहीं लगी। टिप्पा खाने के बाद गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। सरफराज नवाज उर्फ चप्पू विकेट के पीछे, और एक बेहतरीन ऑलराउंडर। और बड़ा शॉट ऑन साइड पर, गेंद हवा में मिड विकेट पर, बहुत अच्छी कोशिश, बहुत अच्छी कोशिश, शायद सफल जरूर नहीं रहे लेकिन दाद देनी पड़ेगी, जो आखिर तक उन्होंने जो एफर्ट लगाया था बिल्कुल बढ़िया। और गेंद निकली सीमारेखा से बाहर, सिक्सर, पहला बड़ा शॉट निकला ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम की ओर से, और स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन पर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान से। अच्छा क्रिकेट इस बार, सेंसिबल क्रिकेट, एक बड़े शॉट के बाद सम्मान दिया, कवर पर आते गेंद को उठाते, और जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक बड़े शॉट के साथ सूरज गावड़े ने एक जो कि सिंगल के साथ एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए सुदन ठाकुर जो सामना करते हुए आने वाली अगली गेंद का, उनके लिए राइट हैंडर के लिए ओवर द विकेट और लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट रंजीत। बहुत अच्छी गेंद, थोड़ी सी कट होकर ऑफ कटर अंदर की तरफ आती हुई गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। खेल समाप्त हुआ पहले ओवर का, और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 9 रन बिना किसी नुकसान से। टॉस जीता आर्यन पैंथर 77 मारमगुआ क्रिकेट टीम ने। 2 ओवरसीज खिलाड़ी हैं, धीरज भोईर और रंजीत पार्थे, और ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम की ओर से 2 खिलाड़ी है ओवरसीज, वो है ओमकार देसाई और सागर कांबळे। गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत, और बॉलिंग में परिवर्तन, धीरज भोईर जो आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए, खुद का पहला और टीम का दूसरा ओवर। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज सूरज गावड़े स्ट्राइक पर सामना करेंगे उनकी गेंदबाजी का। बहुत एक बड़ा आयोजन, सुंदर आयोजन ध्रुव ट्रॉफी का। काफी दर्शक भी इस टूर्नामेंट के साथ, यूट्यूब पर भी काफी दर्शक इस टूर्नामेंट को देखते हुए, इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए।
लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत ही अच्छा शॉट, हल्के से गेंद को खेला, गैप ढूंढा और सफल भी रहे। कवर और कवर पॉइंट के बीच में से गेंद निकली 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। दूसरा बड़ा शॉट सूरज के बल्ले से, अच्छी गेंद इस बार, हल्के से मोड़ा गेंद को ऑन साइड पर, पहला रन बड़ी तेजी के साथ देखना होगा, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता अपने क्रीज में सुरक्षित सूरज 2 रन पूरे करते हुए, और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 15 रनों पर बिना किसी नुकसान से। सीमेंट विकेट, एक शानदार आउटफील्ड, तेज आउटफील्ड, और दोपहर के सत्र में मुकाबला मैदान पर जारी इन 2 टीमों के बीच में। ओ, बहुत अच्छी गेंद, अल्टी पल्टी की कोशिश, शायद बिल्कुल करीबी मामला था। कल इसी मैदान पर शायद 2-3 बल्लेबाज इसी तरह के प्रयास में अपना विकेट दे बैठे थे और मेरे ख्याल से सब कुछ ठीक ठाक था, तो ये गलती बिल्कुल बल्लेबाजी के लिए महंगी साबित बन सकती थी। बिल्कुल करीबी मामला था और बाकी काम पूरा किया विकेट कीपर ने। स्लिप पर रियाज दिखाई देते हुए फील्डिंग करते हुए, बड़ा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर गेंद सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थोड़ी सी स्लॉट में गेंद मिली और बहुत ही अच्छा टाइमिंग मिड विकेट पर, अच्छी गेंद, अच्छा क्रिकेट। एक बड़े शॉट के बाद सम्मान दिया और जब तक मिड ऑन पर आते फील्डर गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया आराम के साथ दोनों बल्लेबाजों ने। खराब गेंदों पर बड़े शॉट बिल्कुल लगा रहे सूरज गावड़े। एक अच्छी शुरुआत और सामने एक बार फिर से सुदन ठाकुर सामना करते हुए धीरज बोहिर की अगली गेंद का। सामने टॉस जीता आर्यन पैंथर 77 मार्मोगोवा क्रिकेट टीम ने, फील्डिंग करती हुई बल्लेबाजी करती हुई ध्रुवा वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम। फुल टॉस गेंद, एक सुंदर ऑफ ड्राइव, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर, लेकिन उतनी ही कमाल की फील्डिंग। एक्स्ट्रा कवर पर बड़ी तेजी के साथ आते सोनू, सोनू गेंद को उठाते फील्ड करते और जो गेंद लगभग लग रही थी 4 रन के लिए, वहीं पर बिल्कुल रनों पर रोक लगा दी। पावर प्ले समाप्त हुआ शुरू का जो 2 ओवर का, और पावर प्ले के 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 23 विदाउट लॉस। पावर प्ले के समाप्ति के बाद फील्डिंग में मैदान पर बदलाव हो चुका है। अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे विकेट कीपर सरफराज और चप्पू, और तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर खुद का दूसरा, टीम का तीसरा ओवर लेकर रंजित पारते अपने बॉलिंग बार पर, और सामने स्ट्राइक पर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए खुद के व्यक्तिगत 2 पर बल्लेबाजी करते हुए सुदन ठाकुर नॉन स्ट्राइकर एंड पर 2 छक्के 1 चौका अब तक सूरज गावड़े के बल्ले से। हल्के से खेला गेंद को बैकफुट पर, थोड़ी हवा में गेंद जरूर थी लेकिन कवर पॉइंट पर फील्डर दूर था। एक खराब थ्रो और देखना होगा जब तक बैकअप होता। टोटल और 1 रन यानी मिले टोटल 3 रन स्कोर के खाते में।
अच्छी दौड़ विकेटों के बीच। ऑफ स्टंप पर थोड़ी सी कंधों का थोड़ा ज्यादा इस्तेमाल किया था। गुंडल स्पॉट पर थोड़े ऊपर उठी थी, बैकफुट पर खेला था, ऑफ साइड पर पॉइंट पर फील्डर से, लेकिन थोड़ा दूर था। और जब तक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर ओवर थ्रो, और जब तक बैकअप होता तब तक 3 रन मुकम्मल किए। और इन 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचा बिना किसी नुकसान से। लेफ्ट हैंडर राइट हैंडर जोड़ी, तो फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली बार बार हो रही है मैदान पर। अब राउंड विकेट रंजित पार्थे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। सुंदर शॉट बैकफुट पर कट किया, इस बार खूबसूरती के साथ डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। थोड़ा फिसले जरूर वहां पर फील्डिंग के साथ सोनू शर्मा, और तब तक गेंद मात्र उनको बिल्कुल बेट करते हुए 4 रन के लिए चले गई बाउंड्री लाइन से बाहर। चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 30 पर पहुंचता हुआ। बहुत एक नजाकत भरा चौका सामना करते हुए अगली गेंद का। अच्छी गेंद, इस बार आगे निकलकर गेंद को ड्राइव किया इस बार। और जब तक मिड ऑफ पर शकील गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 8 ओवर का मैच है और खेल जारी है। तीसरे ओवर का शुरू का 2 ओवर का पावर प्ले का खेल, एक ओवर जो तीसरे ओवर से छठे ओवर तक, और एक जो ध्रुव ओवर। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट, गेंद हवा में, और इसी के साथ ताकत नहीं लगी बिल्कुल उस फुल टॉस पर, और पहली सफलता मिलती हुई टीम को। टॉस के साथ आपको जरूर इस मैच के साथ जो नियमावली है वो बिल्कुल आपको दे चुके हैं अंपायर। और नए बल्लेबाज आते हुए मैदान पर ओमकार देसाई, एक अच्छी शुरुआत मैं जरूर कहूंगा। शायद बड़ा योगदान जरूर नहीं रहा सुदन ठाकुर का, लेकिन एक अच्छा साथ दिया सूरज गावड़े का। एक ओपनिंग जोड़ी के बीच में अच्छी साझेदारी बनी, 31 रनों की, और पहला विकेट, पहली सफलता मिलती हुई जो खुद के दूसरे टीम के तीसरे ओवर में। और राइट आर्म ओवर द विकेट अपने लंबे रनअप के साथ कमेंट्री बॉक्स के ओर से रंजित पार्थे अपने बॉलिंग मार्ग पर। छोटी गेंद इस बार ऑफ स्टंप पर ऑन साइड पर खेला, नो मैच लैंड में। मिड विकेट पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते अपना खाता खोला इस 1 रन के साथ, और टोटल स्कोर आगे बढ़ा 32 रनों पर। 32 लॉस ऑफ 1 विकेट, 32 रन 1 विकेट के नुकसान पर। एक 15-16 कदमों के रनअप के साथ कमेंट्री बॉक्स के ओर से रंजित पार्थे अपने बॉलिंग मार्ग पर। अब राउंड विकेट लेफ्ट हैंडर बैटर सूरज गावड़े के लिए। ओ, इस बार आखिर में थोड़ा सा जो कि गति में परिवर्तन किया था, एक मौका जरूर था बड़े शॉट के लिए, और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। खेल और एक ओवर का समाप्त हुआ, यानी 3 ओवर समाप्त हुए, और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 32, 32 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होकर वापस 5 पर खुद के व्यक्तिगत सुदन ठाकुर। सामने सूरज गावड़े अब तक 2 चौके 2 छक्के बल्लेबाजी में लगा चुके हैं, और आते आते पहली गेंद पर सिंगल के साथ अपना खाता खोला है ओमकार देसाई ने। और देखने होगा गेंदबाजी में और क्या परिवर्तन होता है मैदान पर। शायद सरफराज और पच्चप्पू दिखाई दे रहे हैं, जो
अपने खुद के पहले ओवर के साथ चौथा ओवर लेकर टीम के लिए। और सामने उनके बल्लेबाज जो कि बल्लेबाजी पर है ओमकार देसाई, खुद के व्यक्तिगत 1 रन पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ और चौथे ओवर की शुरुआत मैदान पर हो रही है। बाउंड्री लाइन पर 3 फील्डर है। ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉन्ग ऑन। ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर, एक थर्ड मैन बाउंड्री पर। हल्के से टैप किया गेंद को ऑफ साइड पर, पॉइंट पर, कवर पॉइंट पर देखने होगा। थर्ड मैन से निकले, पहला रन तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे। बहुत अच्छा तालमेल, अच्छी दौड़ विकेटों के बीच में और 2 रन के साथ खुद के व्यक्तिगत 3 पर पहुंचे ओमकार देसाई। स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। ऑफ स्टंप पर थोड़ी नीची थी गेंद और आखिर में हल्के से गेंद को टैप किया था ऑफ साइड पर। इस बार मिस टाइम शॉट, अल्टी पल्टी का मौका नहीं मिला। शायद शुरू में ऐसा लगा गेंद खड़ी हो चुकी है, लेकिन बच गए मेरे ख्याल से वहां पर। गेंद फील्डर के सर के ऊपर से निकली, बिल्कुल कोई मौका नहीं बना और गेंद चली गई 6 रन के लिए। झोंका भी मैदान पर बिल्कुल दिखाई दे रहा है। अच्छी गेंद, इस बार हल्के से मोड़ा ऑन साइड पर। जैसे देखा मिडॉन, मिडॉन बिल्कुल खाली है, जो फील्डर है वो लॉन्ग ऑन बाउंड्री पर। और जब तक मिड ऑफ से आते मिडॉन पर फील्डर गेंद को फील्ड करते। एक सिंगल पूरा किया इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने। कल के दिन रात के बहुत ही शानदार मुकाबले देखने को मिले इस मैदान पर। 2-3 मैच समीर बिल्कुल आखिरी ओवर पर, आखिरी गेंद पर इस मैदान पर शुरू का। कल का पहला मैच तो टाई हो चुका था, जो कणकवली और कुडाल के बीच में बहुत ही अच्छा मैच रहा था कल के दिन का। ऑफ स्टंप पर एक अच्छी गेंद, विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। सरफराज नवाज राउंड विकेट। सूरज गावड़े जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज, उनके लिए अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। दोनों टीम बिल्कुल एक बैलेंस टीम है। एक अच्छा मैच जरूर होगा दोनों के बीच में। अच्छा विकेट है, गेंद भी बड़ी तेजी के साथ बल्ले पर आ रही है और आउटफील्ड भी बहुत तेज है। अच्छा शॉट, मिड ऑफ के फील्डर को बीट करती हुई गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर निकली 4 रन के लिए। टोटल स्कोर 45, खुद के व्यक्तिगत 29 रन पर सूरज गावड़े सामना करते हुए। ऑन साइड पर इस बार मिड विकेट पर फील्डर और सतीश सतीश यादव जो मिड विकेट बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, लेकिन ऑफ स्टंप से बाहर थे। अगेन ऑन साइड पर खींचकर थोड़ा सा खेला हुआ था। शायद ऑफ साइड पर भी खेलते, लॉन्ग ऑफ पर, कवर पर तो रन बन सकते थे, लेकिन शफल पहले हुए थे और ऑन साइड पर, लेकिन मिड विकेट पर वो दूरी पार नहीं कर सके। एक बहुत अच्छी इनिंग अपने टीम के साथ, ओपनिंग जोड़ी के साथ अच्छी साझेदारी और दूसरा विकेट खुद का 29, टोटल 45, 45 रन टोटल 2 विकेट के नुकसान पर।
अवंतिका दोन तुल्यबळ संघामध्ये या ठिकाणी होताना दिसते. सदरचा सामना खेळवला जातोय निश्चितपणे गोवा राज्यातील दोन तगडे संघ ध्रुव वॉरियर्स पेडनेम वर्सेस आर्यन पॅन्थर्स 77 मार्न गोवा या दोन संघादरम्यान. आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. ध्रुव क्रिकेट संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं जातंय. सुरुवातीच्या 4 षटकांचा लेखाजोखा पाहता या ठिकाणी सलामीसाठी भरभक्कम पायारोवणी केली होती. ती सूरज आणि त्याचा साथीदार सुधन ठाकूर या जोडगोळी करवी सुधनने धावा जमविल्या 5. सुधन बाद झाला पहिल्या गड्याच्या स्वरूपात. त्यानंतर बाद झाला तो फलंदाज अर्थातच सूरज गावडे. 4 षटकांचा खेळ समाप्त 45 धावा. स्पर्धेच्या नियमावलीनुसार तिसऱ्या षटकापासून 6व्या षटकापर्यंत या ठिकाणी ध्रुव षटकाची अंमलबजावणी होऊ शकते. त्याचा निर्वाळा पंचांकडनं येतोय. म्हणजे निश्चितपणे डावातील 5वं षटक हे ध्रुव षटक म्हणून गणलं जाईल. पंचांकडनं तशी खाणगुण या ठिकाणी येते. याचा अर्थ सर्व खेळाडू 30 या सर्कलमध्ये या ठिकाणी उपस्थित आणि निश्चितपणे या षटकातील चेंडूंचा सामना करण्यासाठी ओमकार देसाई स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज गुरुप्रसाद. गोलंदाजी मार्कवर अनुभवी असा गोलंदाज धीरज भोईर हा सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू कदाचित नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न धीरज भोईर यांच्या करवी होतोय आणि हा नकारात्मक गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न दंडात्मक एकेरी धावेने संबोधला जात. अवांतर एकेरी धावेने या ठिकाणी ध्रुव स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जाते. ती 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाच्या सुरुवातीस. परत एकदा उजव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर जाणारा चेंडू यावेळी वाईडच्या आशेनं सोडून दिला होता तो ओमकार देसाई यांनी. मात्र पंच सांगतात की चेंडू मारण्याजोगा होता. मर्यादेचं उल्लंघन न करणारा होता. त्यामुळे गोलंदाज धीरज याच्या खाली हा चेंडू वैध म्हणून घोषित केला जातोय. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. 46 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू संपर्क योग्य होतोय. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारांसाठी एका उत्तुंग षटकारानं या ठिकाणी सांघिक अर्धशतक धावफलकावर हे ध्रुव वॉरियर्स पेडनेम क्रिकेट संघाचा आपण पाहतोय. या वर्षीच्या क्रिकेट मोसमात बऱ्यापैकी लईमध्ये असलेला ओमकार देसाई आपल्या जादूमय फटकेबाजीची करिश्माई या मैदानावर सादर करताना धीरजला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय व या 6 धावांनी धावफलक पुढे सरकला जातोय तो 52 धावांवर. परत एकदा धीरज भोईर सज्ज. यावेळी मात्र फटका फसतोय. हेलिकॉप्टर उडविण्याचा प्रयत्न मात्र सुदैवी निश्चितपणे ओमकार देसाई. झेल सुटला जातोय. सुटलेला झेल एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत करण्यात मदत करतोय. म्हणजे सुदैवाची निश्चितपणे ओमकार देसाई याला साथ मिळते. सुरेख यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू त्याला टोलविण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टरच्या स्वरूपात झाला होता तो मिड ऑफच्या दिशेनं. मिड ऑफला दुसऱ्या प्रयत्नात सहजासहजी वाटणारा झेल हा निसटतोय सुटतोय व ओमकार देसाईला जीवनदान हे प्राप्त होते. 54 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर. मोठा फटका टोलवायचा होता. डावखुराचा गोलंदाज म्हणजे नैसर्गिकरित्या चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जाणारा लेग कटर पद्धतीची गोलंदाजी आणि या चेंडूचा अंदाज घेण्यास ओमकार देसाई पूर्णपणे चकतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीमागे यष्टीरक्षक चप्पू पूर्ण करत परत एकदा गोलंदाज धीरज भोईर याच्या हाती चेंडूची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी त्याला निमंत्रित केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धीरज भोईर समोर आहे ओमकार देसाई. दोन्ही ओव्हरसीज खेळाडू यावेळी मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू कोणतीही दयामाया न दर्शवता सरळ डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी टोलविलं जातंय. या 6 धावांनी 60 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय त्या ध्रुव वॉरियर्स पेडनेम क्रिकेट संघाच्या. सुरेख असा फटका चेंडूचा प्रवास दीप मिड विकेटच्या दिशेनं ध्रुव षटक हे फलदायी ठरताना दिसतंय. 2 षटकार 1 चौकार त्यानंतर 1 जीवनदान म्हणजे अशा संमिश्र यश या षटकामध्ये ध्रुव
वॉरियर्स क्रिकेट संघाला मिळतंय. त्यांचा गडी हा शाबूत राहतोय, बाद होता होता वाचतोय. या षटकामध्ये 2 षटकार टोलविले जात आहेत. एकंदरीत खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा व 5 षटकांच्या सांगत एकरी 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय 64 धावा धाव फलकावर. कालच्या दिवशी निश्चितपणे क्रिकेट रसिकांची तोबा गर्दी या मैदानावर आम्हाला लाभलेली. प्रत्यक्ष मैदानावरनं अनेक प्रेक्षकांनी कालच्या दिवशी सामन्यांचा आस्वाद लुटला. तर घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं केवळ गोवा राज्यात नव्हे, केवळ भारत देशामध्ये नव्हे तर तब्बल 196 देशात ध्रुव चषकाचा आस्वाद अनेक क्रिकेट रसिकांनी घेतला. ज्याचं पूर्णतः श्रेय tenniscricket.in चे सर्व सन्माननीय संतोषजी नाणेकर आणि त्यांचे सहकारी सन्माननीय गौरव सावंत व त्यांच्या सहकार्यांना हे जातंय. 7वं षटक सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गुरुप्रसाद आरोस्कर एक डावखुराचा धुरंधर असा फलंदाज आल्या आल्या या ठिकाणी मोठा फटका षटकारासाठी टोलवतोय. डग आउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. जो पाया रचिला गेला, 32 धावांची भागीदारी रचली गेली, त्या भागीदारीवर कळस रचवायचं कार्य कर्णधार म्हणून मी करेल असा सावध गतीचा पवित्रा घेत एक आक्रमक शैलीचा फटका गुरुप्रसादच्या खाते निघतोय. तो 6 धावांसाठी 70 ही धाव फलकावर गाठली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सरफराज हा सज्ज. आकुडतापाचा चेंडू हलकेच पॉइंटच्या दिशेने टोलविला जातो. इरादा होता एकेरी डाव घेण्याचा, मात्र दुसऱ्या बाजूने ओमकार देसाई स्पष्टपणे नकार देतोय. सांगतोय आपल्या साथीदाराला की या चेंडूवर निश्चितपणे मोठा फटका मारण्याची संधी होती. स्क्वेअर ऑफ द विकेट थर्डमॅनच्या दिशेनं पॉइंटला कोणी खेळाडू उपस्थित नाही, त्या ठिकाणी धावा जमविण्याची संधी होती. स्वतःवर गुरुप्रसाद नाराज दिसतोय आणि क्षणिक आलेली नाराजी दूर सारत तो परत एकदा सज्ज होतोय. यावेळी घुटनाटेक तमाशा देख पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत जातोय. तो मिड विकेटच्या दिशेनं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण होते. बहुधा सोनू याच्या करवी एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत व या एकेरी धावेने सांघिक 71 धावा धाव फलकावर झळकलेल्या आपण पाहतोय त्या ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघाच्या. जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला किंवा ज्या प्रेक्षक वर्गाने उशिरा आपले ट्रान्झिस्टर खोलले त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती आहे की ध्रुव ट्रॉफी 2024 एकंदरीत आज दुसरा दिवस. नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थातच या ठिकाणी आर्यन पॅन्थर 77 मारून गोवा संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हरपेच चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. ओव्हरसीज खेळाडूंचा जलवा कालपासून आपण पाहतोय आणि त्याच मांदियाळीमध्ये ओमकार देसाई सन्मानानं आपलं नाव कोरताना षटकारांची आतषबाजी करतोय. एवढ्या दूरवरचा प्रवास करून आयकॉन खेळाडू म्हणून मला का बोलवलं, का मला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आणि जो विश्वास दर्शविला त्या विश्वासाला किती मी सार्थकी लगावू शकतो याचं उदाहरण देताना एक घणाघाती फटकेबाजी ओमकार देसाई सादर करताना दिसतोय. 77 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रयत्न होता रिव्हर्स स्वीपचा, प्रयत्न फसतोय. चेंडू हलकेच प्रवास करतोय. तो शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज सरफराज चेंडूवर ताबा मिळवितोय. लेग बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धाव फलक वाढतोय तो 78 धावांवर. मोठ्या धाव फलकाचे संकेत हे मिळत आहेत. कालच्या दिवशी आपण पाहिली सर्वोच्च धावसंख्या 128, त्यानंतर 123 धावा, 103 धावा, म्हणजे 100 सहजगत्या या मैदानावर पार केलेली दिसते. आणि आज त्याही 100ला गाठण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी पेडणा क्रिकेट संघ आक्रमक फटकेबाजी ही करतोय. ओव्हरपेच चेंडू, फटका सुरेखरित्या डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी.
या चेंडूमध्ये या ठिकाणी ताकद आजमावली होती, विश्वास आजमावला होता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गुरुप्रसादच्या खाती निघतोय तो दुसरा षटकार व या 6 धावांनी एकंदरीत खेळ समाप्त होतोय तो 6 षटकांचा. 6 षटकांच्या सांगतेखेरीज सांघिक धावसंख्या धावफलकावर ही 84. सहा षटकांमध्ये धावा होत आहेत त्या अर्थातच या ठिकाणी 84. तर गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोवा पोलीसचा जाबाज शिपाई आज प्रतिनिधित्व करतोय आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघाचं. त्या विनोद विल्सन याची वर्णी ही लागते समालोचन कक्षाच्या एंडकडनं. जमलेली जोडी फोडावी. ओमकार देसाई धोकादायक ठरतोय, त्याला कदाचित माघारी परतावावं व आपल्या संघाचं कमबॅक करण्यासाठी एक द मॅन ऑफ गोल्डन आर्म म्हणून यालाची उपाधी त्या विनोद विल्सनवर भरोसा दर्शविला जातोय तो आर्यन पॅन्थर संघाच्या कर्णधाराकडनं. तोच विनोद विल्सन या ठिकाणी सज्ज. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. ज्या आत्मविश्वासानं विनोद विल्सन आला, सरळ मधल्या एष्टींचा वेध घेणारा चेंडू फटका टोलविण्यास या ठिकाणी पूर्णपणे सपशेल अपयशी ठरतोय तो ओमकार देसाई. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, कोणतीही संधी या ठिकाणी लाभत नाही. पंचांचं बोट आसमंताच्या दिशेनं व जी भागीदारी तोडण्याचं स्वप्न उराशी घेऊन या ठिकाणी विनोद विल्सन आला, ते स्वप्न त्याने पूर्ण केलं. पहिल्या चेंडूवर माघारी परतवलंय ते ओमकार देसाई. याला 84 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चार षटकार एक चौकार यांच्या सहाय्यानं वैयक्तिक 34 धावांची धुवाधारे खेळी साकारत या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय तो ओमकार देसाई. आणि ओमकार याची जागा घेण्यासाठी आणखी एक धडाकेबाज फलंदाज साहिल वांगणकर, साहिल आरोलकर याची वर्णी लागते. ती अर्थातच ध्रुव वॉरियर्स पेडणे क्रिकेट संघाच्या वतीनं उंचपुरा आक्रमक शैलीचा फलंदाज साहिल क्षेत्ररक्षण रोरशनीची पाहणी करतोय व विनोद विल्सन याची गोलंदाजी खेळण्यासाठी तो सज्ज होतोय. आकुर्ता परत चेंडू हलकेच पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकीच दाद मागितली जाते, मात्र पंच सांगतायत की चेंडू हा निश्चितपणे यष्ट्यांचा वेध घेणारा नव्हता, यष्ट्यांच्या वर्ण जाणारा होता. त्यामुळे पायचीचा कोणताही संभाव्य धोका हा उरत नाही. लेगबाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 85 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील 7वं षटक प्रगतीपथावर सफलता प्राप्त करणारा गोलंदाज विनोद विल्सन. 2 चेंडू एकही धाव खर्च नाही, 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण विनोद विल्सन यांचं. जो विनोद विल्सन पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाजी करतोय राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं. अर्थातच डावकुराचा फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर याला. चेंडू हलकेच बॅटची कट घेतोय, फर्स्ट स्लिपच्या दिशेनं जातोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही. चेंडू हा निर्धाम. क्षेत्ररक्षक रोरशना आपण पाहू शकतो. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, एक डीप लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग असे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. तर संभाव्य एकेरी धाव रोखण्यासाठी शॉर्ट थर्डमॅन पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. और पे चेंडू देखण्या फटका. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या अलगत होतोय. छोट्या चणीचा बहुधा सोनू आपल्या स्क्रीनवर येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, संभाव्य दुहेरी धावेला तो रोखतोय. एकेरी धावेवर समाधान मानण्यास या ठिकाणी फलंदाज गुरुला तो प्रवृत्त करतोय. च्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 86 धावांवर.
परत आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूला बॅक फुटवर येत एक सुरेख असा फटका टोलविला जातोय तो डीप कव्हर पॉइंट सीमारच्या पलीकडे चौकारासाठी. अगदी लेदर बॉल क्रिकेटच्या पठडीतला हा फटका, लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा हा फटका आणि चित्र विचित्र फटका न टोलविता या ठिकाणी क्रिकेटच्या मेरिटवर चेंडू पाहून योग्य न्याय देणारा असा फटका फलंदाज साहिल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या 4 धावांनी धावफलक वधारतोय निश्चितपणे तो 90 धावांवर. आखूड टप्प्याच्या चेंडूला प्रथमतः पाहिलं, त्यानंतर जागा निर्माण केली, जागा निर्माण केल्यानंतर फटक्याची योग्य निवड करत चेंडूला पाठविलंय चौकारासाठी ते फलंदाज साहिल याच्या कर्वे. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू, जी डावी यष्टी उघडी ठेवली होती त्या उघड्या ठेवलेल्या यष्टीला वाकविण्यास विनोद विल्सन यशस्वी ठरतोय. कमालीचं फलदायी असं षटक या डावातील 7वं षटक, 2 सफलता प्राप्त करणारं, केवळ 5 धावा खर्च करणारं 90 धावा धावफलकावर या ठिकाणी 4 गड्यांच्या मोबदल्यात 7 षटकांच्या सांगतेखेरीज. नव्वद धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात 90 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 7th ओव्हर. शेवटचं षटक या डावातील बहुधा फेकण्याची जबाबदारी गोलंदाज सतीश यादव याच्या खांदी येते. ज्या पद्धतीनं विनोद विल्सन याची गोलंदाजी, त्याच पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाज यादव याने करावी असा इरादा असेल कदाचित. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडनं, आणखी एक अवांतर धाव. अनुभवी पंच अभिजित तळेकर यांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि हे दोन्ही हात समांतर याचाच अर्थ प्रतिस्पर्धी संघाला एकेरी धाव अवांतर धावेच्या स्वरूपात हे बहाल केल्याचे संकेत. 91 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात असूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. गुरुप्रसाद आरोस्कर स्ट्राईकला सामना करेल यादव याचा. याही वेळी मोठा फटका टोलवायचा होता, शफल होऊन खेळायचं होतं, मात्र अंदाज पूर्णपणे चकतोय. काहीसा गती परिवर्तनाचा हा चेंडू होता. अंदाज बांधला होता गुरुप्रसाद आरोस्करने की चेंडूला परावर्तित करावं डीप फाईन लेगच्या दिशेनं, मात्र गतीनं चकवा दिला जातोय. बाकीचे सुपरस्टार यष्टीरक्षक सरफराज पूर्ण करतोय. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गोलंदाज यादव याच्या खाती गणला जात. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी. 91 धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा आखूड टप्प्याचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा, चाचपणी केली जाते ती गुरुप्रसाद याची आणि या चाचपणीमध्ये भलताच कमालीचा यशस्वी ठरतोय गोलंदाज सतीश यादव. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, अर्थातच गोलंदाज विनोद विल्सननं 6 षटकांमध्ये धावा होत्या 84 आणि त्यानंतर 8 चेंडूंवर जिंकतायत केवळ 7 धावा. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नडतोय. यष्टीरक्षक सरफराज याचा हाती चेंडू विसावला जातोय. एकाएक जो धावफलक 110-120 पर्यंत पोहोचेल असं वाटत होतं, त्या धावफलकाला मर्यादित ठेवण्याचं कार्य विनोद विल्सन व त्याचा साथीदार अर्थातच या ठिकाणी गोलंदाजी मार्फत सतीश यादव करतोय. एकामागोमाग एक निर्धाव चेंडू, त्या निर्धाव चेंडूच्या मदतीला बळींची साथ मिळते व 5 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा ध्रुव वॉरियर्स संघ डीचे. सुरुवातीच्या 4 षटकानंतर मात्र सुरेख असं कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. ते आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघाचं टिच्चून मारा केला जातोय, प्रभावशाली मारा केला जातोय आणि या प्रभावशाली माराला प्रत्युत्तर देताना मात्र परीक्षा घेतली जाते ती ध्रुव वॉरियर्स पेडणा क्रिकेट संघाची. नवीन फलंदाज राम नागवेकर, छोट्या चणीचा आक्रमकतेने नटलेला फलंदाज, अवघ्या 3 चेंडूंचा खेळ हा बाकी मैदानावर. याही वेळी सुरेख असा चेंडू, एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि निश्चितपणे एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या म्हटली जाते ती आत्महत्या करत राम नागवेकर मैदानाच्या बाहेर जातोय.
2 चेंडूंचा नाममात्र खेळ बाकी 91 धावा. या धावफलकावर नवीन फलंदाज महेश वाईडकर हा स्ट्राईकला असेल तर राम याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपाली कलगुटकर याची वर्णी ही लागते. फुलरलन पद्धतीचा चेंडू हलकेच टोलविला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला बहुधा रियाज आपल्या स्क्रीनवर येतोय. नाममात्र एकेर धाव मिळते. कंजूशी षटक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्लॉग्स ओव्हरमध्ये फलंदाजांकडनं मोठ्या फटक्याची अपेक्षा असते, मात्र त्या स्लॉग्स ओव्हरमध्ये फलंदाज वरचढ होऊ पाहण्याची स्वप्न पाहत असताना त्यांच्या फलंदाजीला लगाम घालणारी गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघाचे गोलंदाज साकारताना दिसत आहेत आणि एका मोठ्या धावफलकापासून वंचित ठेवण्याचं कार्य हे सुरेखरित्या ते बजावताना आपण मैदानावर पाहतोय. 92 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्वीपचा बहारदार असा फटका आपाली कलगुटकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक षटकार उत्तुंग असा आपाली याच्याकडनं ज्या 6 धावांनी धावफलक वधारतोय तो 98 धावांवर.
ठेवला जाणार आहे. आपली प्लेइंग 11 लिस्ट सादर करण्यासाठी आणि नाणेफेकीचा कौल आजमावण्यासाठी लगेचच आपण या ठिकाणी यायचं आहे. वेळेचं बंधन अनिवार्य आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना. एका शिस्तबद्ध आयोजनाखाली आणि नियोजनाखाली ध्रुव ट्रॉफी 2024 आपल्या समोर सादर होते. तरी कृपया आपण वेळीच येऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे. श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी व वैष्णवी 24 तिसवाडी. मैदान पर धीरे धीरे विकेट पर पहुंचती हुई और सामने से पहला ओवर लेकर पावर प्ले का पहला ओवर लेकर महेश बाइडकर और मैडी गेंदबाजी करने के लिए एक तेज गेंदबाजी के लिए यॉर्कर के बिल्कुल ले जाने जाते हैं। टारगेट है 99 रनों का। अगर कल के दिन की मैं बात करूंगा, कल के पूरे दिन में व्यक्तिगत अगर टोटल किसी बल्लेबाज का जो कि अगर बता जाए तो पुनाजी कलंगुट करके कल के दिन में 100 रन टोटल पूरे हो चुके हैं इस मैदान पर। और टोटल अगर टीमों की स्कोरिंग की मैं बात करूंगा तो 5 टीम 100 से भी ज्यादा रन कल दिन रात के इस पहले ध्रुव ट्रॉफी में पहले दिन रात में बना चुकी है। तो अच्छा विकेट है, सीमेंट का विकेट है। ओपनिंग जोड़ी वो भी आ चुके हैं मैदान पर। स्ट्राइक पर बल्लेबाज है रंजित पार्थे और उनका साथ देते हुए सरफराज नवाज उर्फ चप्पू। अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का। पावर प्ले का पहला ओवर, टारगेट 99 रनों का और पहले ओवर की पहली गेंद। अच्छी गेंद, इस बार सम्मानजनक खेला ऑफसाइड पर। और जब तक पॉइंट से फील्डर जाते गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया। 101 रन के साथ अपना खाता खोला टीम ने और खुद का अपना टारगेट है 99 रनों का। और सामने अब सरफराज नवाज उर्फ चप्पू स्ट्राइक पर महेश बाइडकर की गेंदबाजी का सामना करते हुए। एक अच्छा टोटल है और सामने भी बिल्कुल अच्छी बल्लेबाजी है आर्यन पैंथर्स 77 मार्मा गोवा क्रिकेट टीम की। आड़े बल्ले से खेला ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, मिड विकेट से लंबी दौड़ लगाई और लगभग बाउंड्री लाइन पर बहुत अच्छी फील्डिंग गुरु प्रसाद आरुस्कर। और जब तक थ्रो करते 2 रन के साथ अपना खाता खोला और स्कोर को आगे बढ़ाते हुए 3 पर पहुंचता हुआ टोटल। ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर, ऑन साइड पर एक डीप मिड विकेट बाउंड्री। ये 2 फील्डर है पावर प्ले में। आने वाला मैच जो दूसरा मुकाबला वो हो रहा है श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी और वैष्णवी 24 तिसवाड़ी क्रिकेट टीम। चलिए दोनों टीम जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। अपसाइड पर बहुत ही सुंदर शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर फिर से एक बार लंबी दौड़ लगाई, इस बार रोक नहीं पाए और पहला चौका निकलता हुआ गेंद चली गई 4 रन के लिए।
निकला बल्लेबाजी में। ओ इस बार बल्ले से निकले, से निकले, रन के लिए निकले, शायद बाल बाल बच गए वहां पर। अगर निशाना लगता तो लगभग अंपायर का कॉल जरूर होता। एक रन पूरा किया लेकिन लगभग जोखिम ली थी इस बार। सामने स्ट्राइक पर रंजीत के लिए खतरा था। स्कोर आगे बढ़ा इस सिंगल के साथ 8 रन पर पहुंचता हुआ। एक चौका अब तक बल्लेबाजी में, 7 के व्यक्तिगत खुद के योग पर सरफराज नवाज उर्फ चप्पू और रंजीत पारते अब स्ट्राइक पर और अपने लंबे रनअप के साथ दूर वाले चोर से दाहिने हाथ से ओवर द विकेट महेश वाइडकर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। स्लिप पर फील्डर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्क्वायर लेग पर फील्डर, कोई रन नहीं। तो पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 8 रन। अगर सामने मैं बात करूंगा ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम ने, तो पावर प्ले में उन्होंने बनाए थे 9 रन और उसके जवाब में आर्यन पैंथर 77 मार्मगोवा क्रिकेट टीम बना चुकी है 8। एक चौका अब तक बल्लेबाजी में। खेल दूसरे ओवर का आने वाला मैच जो होगा वो होगा श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी और वैष्णवी 24 तिसवाड़ी, इन दो टीमों के बीच में। और बल्लेबाजी में आखिरी गेंद पर जो छक्का लगा था, शायद क्या समीर आने वाला समय बताएगा। अगर मैच आखिरी ओवर पर चला गया तो ये 6 रन बहुत मायने रखेंगे, लेकिन देखना होगा, अब अभी भी बहुत समय बाकी है। और आ रहे अपने बॉलिंग बार पर खुद का पहला और टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए आपाली कलंगुटकर कमेंट्री बॉक्स की ओर से। आपाली कलंगुटकर दाहिने हाथ से ओवर द विकेट अगली गेंद लेकर। थोड़ी सी धीमी फेंकी गेंद, हल्के से मोड़ा गेंद को ऑन साइड पर। पहला रन बड़ी तेजी के साथ मिड विकेट पर, फील्डर दूसरे के लिए पलटे जरूर थे, लेकिन एक सुंदर फील्डिंग, तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते। शायद दूसरा रन थोड़ा सा संकट बन सकता था और दोनों बल्लेबाजों को पता था, बिल्कुल अपने आप को रोका और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। बहुत अच्छा मुकाबला हो रहा है दोनों के बीच में। दो बैलेंस टीम है मैदान पर, समान ताकत है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो। और मैं कहूँगा जो आखिरी 2 ओवर वो बहुत अच्छी गेंदबाजी भी की आर्यन पैंथर्स 77 मार्मगोवा क्रिकेट टीम ने। और आपाली अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। कारपेट के साथ इस बार खेला ऑन साइड पर, फिर से एक बार काउ कॉर्नर पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और एक रन जुड़ गया टीम में। सिंगल डबल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर पहुंचा।
बिना किसी नुकसान से। सामने एक बार फिर से रंजित पारते सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। ओह, उड़ाया मिड विकेट पर। एक सनसनाता दंदनाता शॉट डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। ओ, इस बार लोअर फुल टॉस, एक बैठक शॉट स्क्वायर लेग बाउंड्री पर, गेंद निकली बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। स्कोर पहुंचा टोटल 24 रनों पर, 21 रनों पर 21 टोटल। अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया। कवर पर शॉट, एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, और इससे 1 रन के साथ खेल समाप्त होता हुआ दूसरे ओवर का। पावर प्ले समाप्त हुआ। पावर प्ले में ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम ने बनाए थे 23 रन, और उसका जवाब देते हुए आर्यन पैंथर्स 77 मार्मागोवा क्रिकेट टीम बना चुके हैं 22 रन। तो 1 रन जरूर पीछे है। 6 ओवर का खेल अभी भी बाकी है। टोटल टारगेट है 8 ओवर में 99 रनों का, और देखना होगा पावर प्ले के बाद फील्डिंग में बदलाव होगा, और उसके साथ गेंदबाजी के लिए चर्चा हो रही है मैदान पर सभी खिलाड़ियों के बीच में, और देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आते हैं तीसरा ओवर लेकर। खिलाड़ी सागर कांबळे के हाथों में गेंद सुपुर्द की। तो दोनों ओवरसीज खिलाड़ी सामने, एक ओर से रंजित पारते जो 13 रनों पर खुद के व्यक्तिगत एक चौका एक छक्का लगा चुके हैं अब तक, और थोड़ा सामने दो के शांत बल्लेबाजी कर रहे सरफराज नवाज, एक चौका अब तक 9 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए। फील्डिंग को ठीक ठाक किया दुआ वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम ने। आज दूसरा दिन रात का ये ध्रुव ट्रॉफी और पहला मैच। अच्छी गेंद, इस बार हल्के से खेला गेंद को ऑफ साइड पर, और जब तक लॉन्ग ऑफ से लंबी दौड़ लगाई, गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते, 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। ऑफ साइड पर एक कवर पॉइंट, एक कवर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक शॉर्ट टर्न मैन। ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग,
ये फील्डिंग की जमावट है मैदान पर ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम की। बार बाहरी किनारा, लेकिन मौका बिल्कुल नहीं मिला और गेंद निकली कवर पॉइंट बाउंड्री पर। थर्ड मैन से बहुत ही शानदार फील्डिंग। अपाली कलंगुटकर तेजी के साथ जाते गेंद पर और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, फिर से एक बार 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। बहुत अच्छी शुरुआत 99 रनों के जवाब में आर्यन पैंथर 77 मार्मा गोवा क्रिकेट टीम की। एक ओर से सरफराज नवाज तो सामने स्ट्राइक पर रंजित पारते। अच्छी गेंद एक यॉर्कर लेन की, शायद जगह बनाकर ऑफसाइड पर शफल होकर खेलना चाहते थे, लेकिन गेंदबाज बिल्कुल उनसे भी होशियार निकले। काफी ढेर सारा अनुभव है क्रिकेट का दोनों के पास। एक अच्छी गेंद यॉर्कर लेन की, कोई ज्यादा बिल्कुल रूम नहीं दिया बल्लेबाज के लिए बड़े शॉट के लिए। धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर सागर कांबळे दूर वाले छोर से। अच्छा शॉट, बेहतरीन शॉट इस बार, डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से एक लाजवाब चौका 4 रन के लिए। चार रनों के साथ स्कोर पहुंचा टोटल 30 पर। अच्छी गेंद, फिर से थोड़ा सा अपेश खेला, लंबी दौड़। इस बार देखना होगा गेंद को रोकते हैं या नहीं, लेकिन गेंद उनसे पहले निकली। इससे पहले जो लगा शॉट वो लगा एक्स्ट्रा कवर पर, अभी अभी जो कवर पॉइंट बाउंड्री पर। और 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34, 34 रन बिना किसी नुकसान से। फील्डिंग में मैदान पर थोड़ा सा बदलाव, लेकिन एक बार फिर से जो कि सामने सागर कांबळे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। आगे निकले थे विकेट कीपर, लेकिन विकेट कीपर भी बीट हुए उस गेंद पर। स्टंपिंग के लिए शायद जरूर मौका बन सकता था, लेकिन गेंद हाथों से छूटी, अपने क्रीज में सुरक्षित। और एक ओवर का खेल समाप्त हुआ, यानी 3 ओवर। और 3 ओवर के बाद टोटल स्कोर 34, 34 रन बिना किसी नुकसान से। आखिरकार चर्चा हुई और चर्चे के बाद बॉलिंग में परिवर्तन हो रहा है मैदान पर। एक बार फिर से दिखाई देते हुए अपाली कलंगुटकर खुद का दूसरा, टीम का चौथा ओवर जारी रखते हुए। और टोटल अब तक स्कोर रुका हुआ 3। टोटल स्कोर हो चुका है 34 रन। यानंतर होणारा सामना वैष्णवी 24 तिसवाडी वर्सेस श्री बांदेश्वर सावंतवाडी, दोन्ही संघाच्या करण्यात आलेल्या सूचना आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी लवकरात लवकर यायचंय। दोन्ही संघाच्या करण्यात आलेल्या सूचना आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय।
तो बड़ी देर के बाद स्ट्राइक मिलता हुआ सरफराज नवाचोर पर चप्पू को और अपाली कलंगुटकर खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए। बहुत अच्छी गेंद, बल्ले का भीतरी किनारा लेती हुई गेंद फाइन लेग बाउंड्री के पर निकली और गेंद चली गई 4 रन के लिए। बगल में गेंद चली गई और मिले 4 रन। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 38 रनों पर। ओ ये खराब गेंद, फुल टॉस उड़ाया स्क्वायर लेग पर, गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। चवालीस रनों पर और एक बार फुल टॉस गेंद, इस बार मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। और इन 6 रनों के साथ 50 रन भी पूरे होते हुए आर्यन पैंथर 77 मार्मा गोवा क्रिकेट टीम के। इस गेंद के लिए अंपायर का इशारा हो चुका है, देखा जा रहा है। हमारे तीसरे अंपायर सर सिद्धेश हरमलकर वो भी देख रहे हैं ये गेंद बीमर है या फुल टॉस, सही फुल टॉस है ये देखा जा रहा है। हमारे तीसरे अंपायर सर सिद्धेश हरमलकर जो बिल्कुल tenniscricket.in के स्क्रीन के सामने देखा जाएगा किस तरह से ये गेंद सही गेंद है या तो फेयर डिलीवरी, टोटल स्कोर 50 रन और अपाली कलंगुटकर अपने बॉलिंग मार्ग पर थोड़े से महंगे साबित हो रहे हैं इस ओवर में। और ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम सफलता की तलाश में है, सामने आर्यन पैंथर्स 77 मार्मा गोवा क्रिकेट टीम। बहुत ही अच्छी शुरुआत, बैकफुट पर कट किया गेंद, थोड़ी सी हवा में, कवर पॉइंट पर मौका बिल्कुल नहीं मिला और गेंद चली गई कवर पॉइंट बाउंड्री पर 4 रन के लिए। आम्ही वारंवार विनंती करत आहोत सावंतवाडी आणि तिसवाडी संघाच्या कर्णधारांना आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. लास्ट कॉल फॉर बोथ द कॅप्टन्स, प्लीज कम फॉर द टॉस. चौके के साथ स्कोर आगे निकला 54 रनों पर 54। इस बार सामने उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, हो बहुत ही शानदार फील्डिंग, सिक्सर 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया कोशिश थी साहिल आरोलकर जो लॉन्ग ऑन बाउंड्री पर हवा में गोता लगाया था, लेकिन बिल्कुल एक मुश्किल सा मौका मैं जरूर कहूंगा। मिले 6 रन स्कोर के खाते में और इन 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 60 रनों पर। 99 का टारगेट है, चौथा ओवर जारी है, 4 ओवर का खेल आने वाला बाकी है और दोनों बल्लेबाज और अब मात्र जो शुरू में थोड़ा सा खामोश थे, शांत थे, सरफराज नवाज, वो आक्रामक रवैया अपनाए हुए मैदान पर इस ओवर में लगभग टूट पड़े अपाली कलंगुटकर की गेंदबाजी पर। बैकफुट पर कट किया इस बार, लेकिन बहुत ही सुंदर फील्डिंग, ओ बच गए वहां पर। बहुत शानदार फील्डिंग, कवर पॉइंट पर 1 रन मिला स्कोर के खाते में। एक महंगे ओवर की समाप्ति हुई, 27 रन बने इस ओवर में।
अपाले का लंगोट करके और खेल 4 ओवर का समाप्त हुआ और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 61 रन 61 बिना किसी नुकसान से। आने वाले 4 ओवर का खेल बाकी है और बॉलिंग में परिवर्तन और कमेंट्री बॉक्स में एक बार जुड़ जाते हैं। आइए माइक्रोफोन पर आगे का हाल सुनाते हुए समीर पांड्रे के साथ। गेंदे बचे हैं 24 और रन बनाने हैं 38। 24 गेंदों में 38 रन, यह बिल्कुल लेखा जोखा मैदान पर। टॉस हो चुका है। तोडफोड सलामी दिली जाते ती या दोन्ही फलंदाजांकडनं. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन पद्धतीनं फटका टोलविण्याचा प्रयत्न ज्या सफलतेच्या शोधात होता, अर्थातच या ठिकाणी ध्रुव वॉरियर्स पेडणा क्रिकेट संघ ती सफलता प्राप्त होते. त्रिफळातीत होतोय सागर याच्या गोलंदाजीवर. अर्धशतकवीर सरफराज मात्र जी जबाबदारी सरफराज याच्या खांदी होती ती चोखपणे पार करतोय व पहिल्या कड्याच्या स्वरूपात अर्धशतकी खेळी करत तो माघारी परततोय व त्याची जागा घेण्यासाठी कर्णधार अब्दुल सलाम उर्फ शकील याची वर्णी या ठिकाणी मैदानावर ही लागते. आर्यन पॅन्थर 77 मारून गोवा क्रिकेट संघाचा कर्णधार. अनेक वेळा आपल्या संघासाठी मॅच विनिंग खेळी त्यांनी केले आहेत. मात्र औपचारिकता 17 धावांची 12 चेंडूंवरती पूर्ण करण्यासाठी कर्णधार काय कामगिरी करतोय. सरफराजने जो पाया रचला त्यावर विजयाचा शिखर या ठिकाणी रोवलं जाते की नाही हे पाहायचं आहे. तर सफलता प्राप्त केल्यानंतर जो उत्साह संचारलेला दिसतोय या ठिकाणी ध्रुव वॉरियर्स पेडणा क्रिकेट संघाच्या वतीनं त्या उत्साहाला या ठिकाणी निश्चितपणे आनंदात परावर्तित करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. अनुभवी असा गोलंदाज गेली 2 दशकं क्रिकेटची अविरतपणे जो सेवा करतोय तो राजेंद्र उर्फ राजू दाभोलकर याची वर्णी ही मैदानावर लागते गोलंदाज म्हणून डावातील 7वं षटक फेकण्यासाठी. बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेंद्र उर्फ राजू दाभोलकर हा सज्ज. तर स्ट्राईकला सलामीला आलेला फलंदाज रणजित, तर नॉन स्ट्राईकला कर्णधार अब्दुल सलाम उर्फ शकील. क्षेत्ररक्षण रचना आपण पाहू शकता. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंट, एक बॅकवर्ड पॉइंट, एक डीप कव्हर पॉइंट व एक डीप लॉंग ऑफ. झेल टिपण्याची निश्चितपणे संधी होती. मात्र यष्टीरक्षक राम नावगेकरला संधी हुलकावणी देते. चेंडू हातनं निसटतोय, झेल सुटतोय. सुटलेले झेल महागडे ठरतील का हे पाहायचंय. राजेंद्र दाभोलकर पहिल्या चेंडूवर जवळपास सफलता प्राप्त करू शकला असता. अनुभवी फलंदाज या ठिकाणी जो सलामीला आलेला रणजित याला माघारी परतवू शकला असता. मात्र जर गोष्टी बाजूला राहत आहेत, जीवनदान मिळते ते रणजितला. एकेर धावेने आता 16 धावांची आवश्यकता. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता तो कर्णधाराकडनं, मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर अपयशी ठरतोय. यष्टीरक्षक राम नागवेकर यावेळी चेंडू अडवतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच निर्माण होत नाही. 10 चेंडू 16 धावा. टिचून मारा केला जातोय तो राजेंद्र दाभोलकर याच्या करवी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये खडतर मार्गक्रमण करताना एका अचूक टप्प्यावरची नियोजनबद्ध गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न राजू दाभोलकर याचा व त्याला प्रत्युत्तर रत्न अब्दुल सलाम हा स्ट्राईकला फलंदाज. उजव्या किंचितनं बाहेर गेलेला चेंडू सोडून दिला तो. अर्थातच या ठिकाणी अब्दुल सलाम याने वाईडच्या अपेक्षेनं पंचांकडे तशी दाद तो मागत होता. मात्र पंच सांगतायत की क्रिकेटच्या नवीन नियमानुसार ज्यावेळी फलंदाज शफल होतो त्यावेळी वाईडची लाईन ही पुढे सरकली जाते. नेमका तोच या ठिकाणी निर्णय घेताना पंच दिसतायत व चेंडू गोलंदाजाच्या खाती वैद्य म्हणून जमा करताना आता 9 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेंद्र दाभोलकर.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर देताना सरळ डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे चौकारासाठी हाणलं जात आहे. 2 निर्धाव चेंडू गेल्यानंतर आता फुल टॉस पद्धतीचा कमजोर चेंडू आणि या चेंडूला कोणतीही दयामाया न दर्शवता कर्णधार अब्दुल सलाम थेट डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे चौकारासाठी पाठवितोय व या 4 धावांनी धावफलक बदलतोय. अर्थातच या ठिकाणी 87 धावांवर म्हणजे 12 धावांची गरज असूनही ही येऊन ठेपते. 8 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. आठ चेंडू 12 धावा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी राजेंद्र दाभोलकर क्षेत्ररक्षक रूपरचना सजवतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तर समोर आहे फलंदाज तो अब्दुल सलाम हा स्ट्राईकला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं झेल उडाला होता. झेल या ठिकाणी सुटतोय. बहुधा संभाव्य षटकार रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. प्रयत्नात कमालचा यशस्वी या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओमकार देसाई ठरतोय. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाते की चेंडू अडवताय वेळी या ठिकाणी सीमोल्लंघन झालंय की नाही यावर खातरजमा होण्यासाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत हे मैदानी पंच घेताना दिसत आहेत. संभाव्य षटकाराकडे आगेकूच करणाऱ्या चेंडूला या ठिकाणी सीमारेषच्या अलगत अडविलं जातंय व 5 तब्बल धावा या ठिकाणी रोखल्या जात आहेत ते ओमकार देसाई याच्या करवी. अशाच पद्धतीच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची गरज आपल्या संघ साथीदारांचा हुरूप वाढविण्यासाठी निश्चितपणे असेल, यात कोणतीही शंका नाही. एकेर धाव निघते म्हणजे अजूनही 11 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. राजेंद्र दाभोलकर गोलंदाज. हलके चेंडू टोलविला जातोय. सरळ क्षेत्ररक्षक आमिर चेंडू जरूर टिपला गेला मात्र हे बमकॅच आहे की सरळ चेंडू विसावलाय यावर खातरजमा होताना दिसत आहेत. पंचांची बोटी आसमंताच्या आसमंताच्या दिशेनं याचा अर्थ फलंदाज बाद असल्याचा या ठिकाणी निर्वाळा. उजव्या यष्टीवरचा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू त्याला हलकेच थर्मॅनला दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्नात काहीसा यशस्वीही सलामीचा फलंदाज रणजित ठरला होता. मात्र अमीर साळगावकर ऐन मोक्याच्या क्षणी झेल टिपतोय, फलंदाजला माघारी परतवतोय. एक सनसनाटी निर्माण करणारं षटक गोलंदाज राजेंद्र दाभोलकर याच्याकडे समाप्त होतोय. केवळ 6 धावा खर्च करत राजेंद्र दाभोलकर या ठिकाणी टिपतोय. तो अर्थातच या ठिकाणी 2 सफलता. नवीन फलंदाज या ठिकाणी धीरज भोईर याची वर्णी मैदानावर लागते. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी राहतोय व या 6 चेंडूंवर आता विजयासाठी आवश्यकता 11 धावांची. 6 चेंडू 11 धावा. काय करेल काय बिघडेल आपल्या संघाचं भवितव्य खांदी घेत आमिर साळगावकर गोलंदाजी मार्कला सज्ज. दुसऱ्या बाजूनं आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली आहे आर्यन पॅन्थर 77 संघासाठी अनेक वेळा अशा परिस्थितीतनं मार्गक्रमण करून संघाला विजयी रथावर आरूढ होण्यासाठी ज्या धीरज भोईरनं विजयासाठी या ठिकाणी नामी भूमिका
या आजमावली आहे तो धीरज भोईर या ठिकाणी मैदानावर उपस्थित आणि त्याच्या साथीला कर्णधार या ठिकाणी अब्दुल सलाम ही जोरगोळी मैदानावर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर ही अर्थातच या ठिकाणी 88 धावा 11 धावांची आवश्यकता 6 चेंडूंचा खेळ हा बाकी. कालच्या दिवशी सलामीच्या दिवशी या ठिकाणी पहिला सामना टाय झाला होता. त्या दिशेनं हा सामना मार्गक्रमण करतोय की काय की शेवटच्या चेंडूवर आपाले कणगूट करण्याचा षटकार टोलविला तो फायदेशीर होतोय की नाही ते पाहिजे. दरम्यानच्या कालावधीमध्ये बराच वेळ हवेत राहिला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गुरुप्रसाद अरुस्कल झेल टिपतोय. काही वेळ शांत चित्ताचं वातावरण सन्नाटा ज्या या ठिकाणी पेडणेम क्रिकेट संघाच्या गोटात या ठिकाणी झाला होता त्या सन्नाटाला नवचैतन्याच्या वातावरणात निर्माण करण्यासाठी या ठिकाणी राजेंद्र दाभोलकर त्यानंतर अमीर साळगावकर हे गोलंदाज कामी येत आहेत. निर्धाव चेंडू होतोय. षटकारच्या आशेनं केलेला प्रहार झेलात परावर्तित होऊन कर्णधाराला माघारी जावं लागतंय पण त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आसिफ याची वर्णी ही लागते. आता 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसाची मी आठवण करून देतोय की कालच्या दिवशी पहिला सामना समसमान अवस्थेत संपला होता. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत झाल्याने प्रत्येकी एक एक गुण विभागून देण्यात आला होता. अटीतटीचा सामना झाला होता. नेमका त्याच दिशेने हा सामना होतोय की काय. शेवटच्या चेंडूवर आपाली कलंगुटकर यानं जो षटकार टोलवला त्या षटकाराचा निश्चितपणे फायदा या ठिकाणी पेडणा क्रिकेट संघाला होतोय की काय की दुसऱ्या बाजूने जी बहारदार सलामी दिली त्यानंतर काहीसा डाव अडखळतोय. त्या अडखळणाऱ्या डावाला नव उभारी मिळते की काय या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी 5 चेंडूंचा खेळ बाकी 11 धावांची आवश्यकता. आसिफ हा नवीन फलंदाज मैदानावर. और पे चेंडू देखण्या फटका डगआउट मधनं मी सेट होऊन आलोय या आविर्भावात मिड विकेट सीमारेषा पलीकडे टोलवून दिलं जाते षटकारासाठी. पहिल्या चेंडूवर सुदैवी ठरला होता मात्र आसिफ मैदानावर येतोय. आल्या आल्या घण्याघाती फटका टोलवितोय. 6 धावांचं विजयाचं अंतर कमी करतोय. आता 5 धावांची गरज येऊन ठेपते. याचाच अर्थ या ठिकाणी 94 धावा या धावफलकावर. 4 चेंडू 5 धावा असं समीकरण. आसिफ स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला धीरज हा ही जोरगोळी मैदानावर या ठिकाणी कार्यरत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमीर साळगावकर. पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय. 1-2 निर्धाव चेंडू फेकले गेले तर निश्चितपणे सामन्यात सनसनाटी निर्माण होईल मात्र दुसऱ्या बाजूनं ही चूक मी करणार नाही. संघासाठी षटकार टोलवून जी विजयाची उपलब्धता निर्माण झाली त्या विजयाच्या उपलब्धतेला 2 गुणांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मी सक्षम आहे असा ठोस इशारा आसिफ देताना सामना करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अमीर याच्या गोलंदाजीचा. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्वीपचा फटका चेंडूचा प्रवास होतो तो स्क्वेअर लेगला एकदा फलंदाज पूर्ण करतायत. दुहेरी धावेचा नाद सोडून या ठिकाणी केवळ एकेरी धावेवर धन्यता ही मानली जाते. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 3 चेंडूंवर 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. तीन चेंडू 4 धावा. सुरेख असा चेंडू या ठिकाणी गोलंदाज अमीर याच्याकडनं आपण पाहतोय. आपण जो टाळ्यांचा कडकडाट ऐकता एका बहारदार अशा गोलंदाजीसाठी अर्थातच या ठिकाणी गोलंदाज अमीर साळगावकर याच्याकडनं चेंडू निर्धाव गणला जातोय. आता 2 चेंडू 4 धावा. हृदयाचे ठोके वाढविणारा असा क्षण कालच्या दिवसाची आठवण करून देणारा क्षण ज्या सामन्यामध्ये पूर्णतः निस्तेज पडला होता पेडणा क्रिकेट संघ. त्या पेडणा क्रिकेट संघाला विजयाची दिवा स्वप्न दाखविणारा क्षण आजमावण्यासाठी अमीर साळगावकर गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. मधली यष्टी वाकवली जाते. धीरज भोईरला माघारी जावं लागतंय. 2 षटकात 17 धावांची आवश्यकता असताना कमाल करतोय आपल्या घरच्या मैदानावर तो अर्थातच या ठिकाणी गोलंदाज राजू दाभोलकर व अमीर साळगावकर या 2 गोलंदाजांनी निश्चितपणे वरचढ ठरणाऱ्या या ठिकाणी आर्यन पॅन्थर्स 77 मरून गोवा क्रिकेट संघाला काहीसा मागे सरकलंय मात्र अजूनही सामना संपला नाही. 1 चेंडू 4 धावा. विस्फोटक फलंदाजाची जोडगोळी निश्चितपणे मैदानावर उपस्थित
कदाचित आर्यन पॅन्थर संघासाठी. एक चेंडू 4 धावा. काय घडेल काय बिघडेल, नवीन फलंदाज दीपू याची वर्णी ही मैदानावर लागते. तर दुसऱ्यापासून नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर गेलेला दीपक. कालही षटकाराने एक सामना संपला होता. 3 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूवर षटकार सोनू राणे यांनी टोलविला होता. त्या षटकाराची आठवण करून देण्यासाठी दीपू यशस्वी ठरतोय की नाही ते पाहायचं आहे. आमिर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय. एक चेंडू 4 धावा. काय करेल काय बिघडेल, कोणता संघ विजयी रथावर आरूढ होईल याची निश्चिती करणारा हा क्षण. तवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. अपेक्षा होती फलंदाजला की निश्चितपणे पंचांचे दोन्ही हात समांतर होतील. जी गोष्ट हवी होती तीच बाब घडते. वाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते. आता एक चेंडू 3 धावा. 2 धावा जर या ठिकाणी पूर्णत्वास नेल्या तर दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल. जर सामना पराभूत झाला तर पेडणे क्रिकेट संघाच्या खाती 2 गुण जमा होतील. तर विजयी रथावर मर्म गोवा क्रिकेट संघ आरूढ झाला त्या मर्म गोवा क्रिकेट संघाला 2 गुण मिळतील. म्हणजे तीनही निकाल या ठिकाणी अपेक्षित असतील आणि या तीनही निकालांपैकी कोणता निकाल लागेल याची पूर्तता करणारा चेंडू गोलंदाज आमिर. मोठा फटका जातोय. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी होतोय व षटकारानं सामना जिंकत या ठिकाणी 2 गुणांची कमाई होते. ती आर्यन पॅन्थर 77 मरून गोवा क्रिकेट संघासाठी. निश्चितपणे या ठिकाणी एक बहारदार असा सामना आपण आजमावला. कालच्या दिवशी जो सामना झाला होता त्या सामन्याची आठवण करून देणारा असा हा सामना. शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल याची शाश्वती नव्हती. एकेवेळी या ठिकाणी पूर्णतः सुस्थितीमध्ये होता तो आर्यन पॅन्थर 77 मर्म गोवा क्रिकेट संघ. मात्र त्यानंतर अनुभवी गोलंदाज राजेंद्र दाभोलकर, त्यानंतर त्याचा सतला आमिर साळगावकर हे अनुभवाचा या ठिकाणी फायदा घेत आपल्या संघासाठी तारणहार म्हणून जवळपास कामी आलेले. शेवटच्या चेंडूवर थोडीशी चूक होते. ओव्हरपिच मध्येचा चेंडू कोणतीही दयामाया न दर्शवता षटकारासाठी टोलविला जातोय आणि हाच षटकार या ठिकाणी विजयी रथावर आरूढ झालेल्या ध्रुव वॉरियर्स पेडणा क्रिकेट संघाला पराभवाच्या दिशेनं लोटतोय व आर्यन पॅन्थर 77 मरून गोवा क्रिकेट संघ 2 गुणांची कमाई आपल्या खाती करतोय. हॅलो समीर, कौतुक करावं लागेल राजेंद्र दाभोलकरचं. 7व्या षटकात मॅच अक्षरशः खेचून आणली आणि त्यानंतर आमिरने पण अतिशय सुंदर गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू अगदी स्लॉट मधील आणि अचूक फटका निघाला. परंतु त्या अगोदर मी म्हणेन जी फलंदाजी झाली शेवटच्या 12 चेंडूत ध्रुव वॉरियर्स पेडणे क्रिकेट संघाच्या किमान एक 10 ते 15 धावा कमी झाल्या. जो 110 धावा 115 पर्यंत मजल मारेल असं वाटत होतं त्या शेवटच्या 2 षटकात धावा कमी झाल्या. शेवटच्या चेंडूवर अपालीचा षटकार आणि 27 धावांचा एक अपालीचं महागडं षटक हे या दरम्यान नक्की याचा पण समीर उल्लेख करावा लागेल. 27 धावांच्या षटकाचा हा अपवाद म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण धावांचा पाठलाग करताना धावांची आवश्यकता होती त्यामुळे फलंदाज प्रयत्न करणार. मात्र प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीच्या 6 षटकामध्ये 83 धावा आणि त्यानंतरच्या 2 षटकात ज्या 14 धावा जमविल्या त्यापेक्षा गोलंदाजाने जे कमबॅक केलं या ठिकाणी आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघाचं त्या 2 षटकांमुळेच या ठिकाणी सामन्यात त्यांचा वर चष्मा राहिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेवटच्या चेंडूवर षटकार म्हणजे 11 चेंडूंवर अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि तिथूनच या ठिकाणी आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघाची पकड या सामन्यावर मजबूत झाली.
सामना चुरशीचा समाप्त होतोय आणि या चुरशीच्या सामन्यामध्ये सामनावीर पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो फलंदाज सरफराज. 99 धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी ज्या फलंदाजाच्या माध्यमातून आपण अनुभवली तो सरफराज या ठिकाणी सामनावीर या पारितोषिकाचा